नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहात आपलं नाशिक. दुपारच्या 12च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक हेडलाईन्स. नंदिनी नदी धोक्याच्या पातळीवर, सातपूरमध्ये सतर्कतेचा इशारा. पिंपळगाव बहुला येथे मोरी खचली, सातपूर त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद. वडाळा ते जीएम सिटी मार्गावरील पाणी साचले, वाहन चालकांची गैरसोय. गोदावरीला पुराचा धोका, धरण क्षेत्रातील पावसाने प्रशासन सतर्क. दोन दिवसाच्या पावसात प्रशासनाची पोलखोल, रस्ते ड्रेनेजची दुरवस्था उघड. आता बघूयात सविस्तर बातम्या. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदिनी नदी धोक्याची पातळी गाठली आहे. महादेववाडी आणि गोरक्षनाथ रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पाहुयात हा रिपोर्ट. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदी दुथडी भरून वाहत असून महादेववाडी आणि गोरक्षनाथ रोडवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुलावर किंवा नदीकाठी गर्दी करू नये असे प्रशासनाने आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सातपूर परिसरातील सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बहुला येथे जोरदार पावसामुळे मोरीजवळ मोठा खड्डा पडल्याने सातपूर त्र्यंबक मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिंपळगाव बहुला नाल्यावरील नव्याने बांधण्यात आलेला मोरीजवळ टाकण्यात आलेले पाईप बुधवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसाच्या प्रवाहात वाहून गेले. त्यामुळे मोरीजवळ सुमारे 20 फूट खोल खड्डा पडला असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सातपूर त्र्यंबक मार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली आहे. वाहतूक बंद झाल्यामुळे पिंपळगाव बहुला ते समृद्धीनगर दरम्यान दोन्ही बाजूंना 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. पिंपळगाव बावला येथे जतात नाक्यावर प्रचंड पूर आलेला आहे. आज पाऊस जास्त झाल्यामुळे आणि रस्त्याचं आत्ताच या बाजूचं आत्ताच काम झालं, परंतु इथं मोऱ्या टाकल्या पूल पाहिजे होता, 2 गाड्यांचा पूल पाहिजे होता, परंतु मोऱ्या अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. आणि पहिल्याच पावसात हे वाहून गेलेलं जुन्याला त्यांनी कनेक्ट केल्यामुळे ते सर्व वाहून गेलेले. इथे नवीन पूल टाकला पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी. नाशिकमधील वडाळा ते जीएम सिटी मार्गावर नाल्याला ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे वडाळा ते जीएम सिटी मार्गावरील नाल्याला ओव्हरफ्लो झाला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहन चालकांना सावधगिरीने वाहने चालवावी लागत आहे. पादचाऱ्यांनाही या जलसाच्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जातीये. त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने रेड अलर्ट जारी करत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग 2 दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळी कमी झाला. मात्र पहाटे 3:30 वाजता सुरू झालेल्या मुसळधार पाऊस सलग पाऊण तास सुरू होता. त्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत होते. भगवती चौक, लोहार गल्ली, मेन रोड, लक्ष्मीनारायण चौक आणि गंगाकाठ परिसरात पाणीच पाणी साचले होते. कुंभमेळ्याच्या कामांसाठी खोदलेले रस्ते आणि पावसात डोंगरावरून वाहून आलेल्या मातीमुळे शहरात मोठं चिखल निर्माण झालंय. सध्या पाऊस थांबून पाणी ओसरलं असलं तरी चिखलामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दुसरीकडे अहिल्या, पुष्करणी आणि गंगासागरकडून येणारे पावसाचे पाणी गोदावरी संगम घाटात वाहिल्याचं पाहायला मिळालं. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदावरीला पुराचा धोका ओळखून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काय आहे मोठी अपडेट? गंगापूर आणि इतर धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली आहे. आपण बघूयात जिल्हाभरात आज दिवसभरात किती पाऊस पडला. अतिवृष्टी, मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आज नाशिक शहरासह विविध तालुक्यांमध्ये पडलेला आहे. इगतपुरीला अतिवृष्टी झालेली आहे. इगतपुरीला दिवसभरात जवळपास 200 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्याच्या खालोखाल सुरगाणा तालुक्यातही मुसळधार पाऊस झालेला आहे. 149 मिलीमीटर पाऊस सुरगाण्यात पडलेला आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही दिवसभर पाऊस सुरू होता. त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास 125 मिलीमीटर पाऊस आज दिवसभरात झालेला आहे. सिन्नरमध्येही जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं होतं. सिन्नरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जरी असला तरी बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे. 74 मिलीमीटर सिन्नरमध्ये पाऊस पडला आहे. त्यानंतर उर्वरित जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. पेठमध्ये 61 मिलीमीटर पाऊस पडला आहे. दिंडोरीत 58 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पिंपळगाव बसवंत 51.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे. सटाणा बागलाण परिसरात 47 मिलीमीटर पाऊस पडला आहे. निफाडला 45.2 मिलीमीटर पाऊस पडला आहे. कळवणमध्ये 40 मिलीमीटर पाऊस पडला आहे. नाशिकमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप, काही वेळा मुसळधार, काही वेळा रिपरिप असा पाऊस पडलेला असला तरी दिवसभरातली नाशिकमधल्या पावसाची नोंद साधारणतः 24 मिलीमीटर करण्यात आलेली आहे. येवला शहरात 15 मिलीमीटर पाऊस पडला आहे. एकीकडे जिल्हा चिंब होत असताना नांदगाव तालुका मात्र आज दिवसभर कोरडा राहिला आहे. नांदगाव तालुक्यात फक्त 1 मिलीमीटर पाऊस पडला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडलेला असून शेतकरी काहीसा सुखावलेला आहे. 2 दिवसाच्या पावसानंतर नाशिकच्या रस्त्यांची आणि ड्रेनेज व्यवस्थेची वास्तविकता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका बाजूला मोठमोठे खड्डे, दुसऱ्या बाजूला रस्त्यांवर वाहणारे ड्रेनेजचे पाणी, तर गोदावरीमध्ये खचलेल्या रस्त्यात ट्रक अडकल्याची घटना घडली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. RD सर्कल ते गोविंदनगर या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. गोविंदनगरमध्ये रस्ता खचल्याने एक ट्रक अडकल्याची घटना घडली असून काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान सिडकोतील पवननगर परिसरात ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्याने घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मान्सूनच्या सुरुवातीलाच शहरातील पायाभूत सुविधांची दुरावस्था समोर आल्याने नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नितीन चव्हाण, आपलं नाशिक. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपलं नाशिक. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरकयातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास, चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरकयातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते
आणि सुस्त प्रशासन. तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण, पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी, पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास, चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. नाशिक पश्चिम प्रभाग समितीच्या पहिल्याच मासिक सभेत विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा उद्यान विभागाच्या कामकाजासह रस्ते आणि ड्रेनेजच्या प्रश्नांवर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक पश्चिम प्रभाग समितीच्या पहिल्या मासिक सभेत लाखो रुपयांच्या विकास कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी बेंचेस बसवण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील देण्यात आला. मात्र त्यानंतर उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पश्चिम प्रभागामध्ये किती उद्यान आहेत, त्या उद्यानांचा मेंटेनन्स आपण कसा करतो, त्यातले किती उद्यान महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत, किती उद्यान सुद्धा आमदार निधीमधून एखादं चांगलं काम झालंय ते आपल्याकडे वर्ग केलेले आहेत का, म्हणजे त्याचा खर्च कोणी करायचा किंवा मेंटेनन्स कोणी करायचा. असं आमच्याकडे एक ज्योती कलश उद्यान आहे, अतिशय छान काम तिथं आमदारांनी केलेलं आहे. परंतु ते नक्की कोणाच्या ताब्यात आहे, म्हणजे महानगरपालिकेच्या ताब्यात असेल तर मग आपण आपला वॉचमॅन ठेवायचा का, किंवा ते आपल्याकडे वर्ग झालंय का ते. आणि सन्माननीय सभापती महोदय, या निमित्ताने आपल्या प्रभागातील जेवढे उद्यान आहेत, कारण ही कामं आपण मंजूर करत राहू त्याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु ह्या उद्यानांचा मेंटेनन्स कसा करायचा, त्यासाठी काय व्यवस्था ठेवायची, कुठल्या कॉन्ट्रॅक्टर मार्फत तो मेंटेनन्स केला गेला पाहिजे, या संदर्भात आजच्या प्रभाग समितीवरती चर्चा होणं गरजेचं आहे. पावसाळा आणि न्यायालयाच्या आदेशांमुळे झाडांच्या फांद्या छाटणीची कामे रखडल्याची चर्चा झाली. पावसामुळे आता काय झालं, बऱ्याच ठिकाणी झाडाच्या फांद्या पडण्याचं केली सुरू झालं आणि तक्रार केली तर काय ते याच्यावर आपण तक्रार करावं लागते, त्याचं काही घेत नाही. आणि आपण फोन केला उत्तर असं मिळतं की हायकोर्टात त्याच्यावर स्टे आहे, फांद्या सुद्धा छाटायच्या नाही. आता आमच्या इथे एक मोठा ऍक्सिडेंट होता राहिला त्या दिवशी. मोठा एक कंटेनर गेला, त्याच्या झाडाची फांदी पडली, बरी झालं, दुसरी गाडी पाठीमागून गेली होती, थोडी मागे होती, त्याच्यामुळे वेळेवर थांबला होतो. पण आता आजही अशी परिस्थिती माझे खूप आहेत सगळे की कधी ते फांद्या केव्हा करू शकतात. काही करा ते फांद्या छाटात आहे, त्याचा ऍक्सिडेंट होऊन किंवा ते मुंबईसारखे लोकांची प्राण जाण्याची शक्यता आहे. आणि जर हायकोर्टात स्टे असेल तर तिथे आपण सबमिशन द्या की लोकांची जीव महत्वाचे का फांद्या आपण बोलत महत्वाचे. आज महात्मा नगरमध्ये मोठं झाड उचलण्यात आलं, लोकांना आम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही झाड का काढत नाही, तुम्ही काहीतरी तक्रार करा, आमची नुकसान झाली तर कोणी भरपाई करायची, याचा पण तुम्ही गांभीर्याने विचार करावा. रस्ते खोदकाम, ड्रेनेज समस्या आणि ब्लॅक स्पॉटच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं. ब्लॅक स्पॉटच्या संदर्भामध्ये वारंवार अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सर्वांना सांगून सुद्धा अजूनही प्रभागातले ब्लॅक स्पॉट क्लिअर होत नाही. ठेकेदार फक्त आश्वासन देतो की 2 दिवसात गाड्या येतील, पासिंगला गाड्या आहेत, रंगरंगोटीला गाड्या आहेत, जीपीएस शूटिंगला गाड्या आहेत. अजून 3 महिने झाले गाड्या ब्लॅक स्पॉटच्या आलेल्या नाही. सीएनजीच्या गाड्या आहेत, त्या सीएनजीला सीएनजी मिळत नाही म्हणून त्या दिवसभर पंपावर उभ्या असतात. महापालिकेच्या शेडमध्ये मुरुम, खडी आणि कच यासारखे साहित्य उपलब्ध नसल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला.
देखभाल ते मनपाच करतं, पण आता बांधकाम विषय घेतलेले आहे बांधकाम त्यांना काही ठिकाणी दरवाजे तुटलेले हो. आहेत तर मग ते तुटले तर तिथे परत ते लावले गेले पाहिजे हो. होते ना. ते कधी होणार? साफसफाई रिपेअरिंगचं वर्ष रिपेअरिंग, दरवाजे मेंटेनन्स, दरवाजेच नाही. बिनवाडी सर ते आपली सर्व्हिस मोठी काही तसंच ते सगळे अंगणवाडीचा सगळं पण एक केलेलं आहे. प्रश्न आहे. अंगणवाडीचे जे केंद्र आहेत तिथे पण पंचशीलमध्ये म्हणजे चोऱ्या होतात किंवा काही नासूस होते. हे जे लोक जे करतात त्यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आपण काय उपाय योजना? आपल्या म्हणजे मनपाचे जे वस्तू आहेत त्याची नुकसान होते तर या लोकांवर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. तिथे काहीतरी त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. प्रभाग 13 मधील पाणी पुरवठ्याच्या समस्येवरून नगरसेवक राहुल शेलार यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय. जलनाशकाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. मी संबंधित अधिकाऱ्यांना एकदा विचारतो का परवा रात्री शीतळादेवी पासून कुंभारवाडा चौकापर्यंत हा वितरण मी रस्ता होतो कशासाठी खोदला माहित नाही. तिथं गेल्यानंतर संध्याकाळी होतं, संध्याकाळी 7 नंतर ते अधिकारी आले त्यांनी रस्ता खोदला कशासाठी ते माहित नाही. ती लाईन टाकायची होती, तिथल्या लोकांनी फोन केला, तो रस्ता खोदला असताना त्यांनी पाण्याच्या ज्या लाईन असतात त्या तोडल्या, ड्रेनेज लाईन तोडली. बरं ठीक आहे, आम्ही तिथं गेलो बघायला की तोपर्यंत तो जेसीबी वाला कर्मचारी ते सगळे गायब झालं. ठीक आहे, बरं आम्ही त्या ठिकाणाला नंबर मिळवला दुसऱ्या दिवशी. मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला, काय तिथल्या लोकांनी फोन केला, ते अक्षरशः म्हणजे त्यांच्या नळाच्या कुठ्या तुटला होता. सगळे लोक पाटील मॅडम ते असे भांड्याने पाणी भरत होते कुंभारवाड्यात. त्या लोकांनी रजुनारांना फोन केला, रजुनारांनी मला लगेच सांगितलं का काय पहिले बघ काय तिथं प्रश्न आहे त्यांचा, काय अडचण. बरं त्या अधिकाऱ्याला विचारलं तुमच्याकडे परमिशन आहे का, पेपर दाखव. ते पेपर सुद्धा त्याच्याकडे. बरं त्यांनी पेपर दाखवले, ते तर नाही करा इथं. तर त्यांनी पंचवटीचे पेपर दाखवले आणि नाशिक रोड पेपर दाखवले. नाशिक पश्चिमचे रस्ता फोडायचे, प्रभाग क्रमांक 13चे रस्ता फोडायचे किंवा कसलेच पेपर त्याच्याकडे नाही. मी त्या ड्रायव्हर साहेबांना फोन केला, बरोबर ना, रात्री 8:30 9:30 फोन आला, बरोबर ना. पण त्याच्यानंतर त्यांनी ते दुसऱ्या दिवशी येऊन ते जोडणीचं काम केलं आणि पाठपुरावा केला. 2 दिवसानंतर ते काम पूर्ण. बरं अशा ठिकाणावर महापालिका काय कारवाई करणार आहे? आज पश्चिम विभागाची जी सभा झाली त्याच्यामध्ये मेनली पावसाळ्यात जे पाणी साचतं ते, तर पिण्याचं पाणी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर गढूळ पाणी, असे सर्व विषयावर सदस्यांनी चांगल्या प्रकारे चर्चा केली आणि त्या पद्धतीने आपण अधिकाऱ्यांना पण सांगितलं की कोऑर्डिनेशन ठेवा. कोऑर्डिनेशन असल्यावर बऱ्याचशा गोष्टी बोलून सुटतात आणि एकमेकांना जर आता बाहेरचे काही कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत त्यांना सुद्धा ह्या प्रशासनाने यांचं कोऑर्डिनेशन करून द्यायला पाहिजे. कोऑर्डिनेशन केलं तर ते कोण काय करतं हे पण कोऑर्डिनेशन झाले होत नाही, त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात. हे सर्व आम्ही हे करताना असं केलं का तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सर्वांचं कोऑर्डिनेशन करून सर्व विभागाचे आणि मग काम करा, म्हणजे आपल्याला याच्यातून निश्चितपणे चांगलं मिळेल. तोपर्यंत हायकोर्टाचं हे आहे, स्टे आहे, तोपर्यंत तर आपल्याला काही करू शकत नाही. परंतु ही गोष्ट लोकांना माहीत नाही, ती लोकांना पण माहीत झाली पाहिजे. त्याच्यामुळे अनेक प्रश्न हे सदस्यांनाच विचारले जातात. त्याच्यामुळे आम्ही सांगितलं का तुम्ही ताबडतोब आहे ना एक पेपरला किंवा एक प्रेस नोट द्या, म्हणजे सर्व लोकांना माहीत. त्याच्यात दुसरं पण असं आहे का आपले जे इलेक्ट्रिकल जे आहे विद्युतवाले ते तोडतात,
त्यांना काही स्टे नाहीये, काही एकदम अति हे असेल तर निश्चितपणे ते केलं पाहिजे. त्यांच्या थ्रू जरी सांगितलं, त्यांना कोऑर्डिनेशन केलं तरी जे एकदम महत्वाचे आहे ते झाडं फांद्या तोडता येतील. नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी या सभेत केली आहे. अब्रार पिरजादा, आपलं नाशिक. जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यासह नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. या आदेशावरून बहुतांश नागरिकांनी प्रतिसाद दिला असला तरी नाशिकमधील नंदिनी आणि दासक नदी परिसरात तरुणांची गर्दी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले. शहरातील नंदिनी नदी तुडुंब भरून वाहत असून नदीचा वेगवान प्रवाह पाहण्यासाठी अनेक तरुण नदीकाठी आले होते. तसेच दसक नदी ही दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील पाण्याचे रौद्र स्वरूप पाहायला मिळते. दरम्यान शहरातील बहुतांश भागात नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्याचे दिसून आले. रस्त्यावर नेहमीपेक्षा कमी वाहतूक होती, तर बाजारपेठांमध्येही गर्दी कमी होती. प्रशासनाने पुन्हा एकदा नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले होते. या आव्हानाला नाशिककरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने चित्र आज शहरात प्रमुख रस्त्यांवर पाहायला मिळाले. नेहमी वाहनांची गजबजलेली काठेगल्ली सिन्नर फाटा मार्ग आज जवळपास ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाशिक रोड, देवळाली कॅम्प, जेल रोड आणि पुणे रोड परिसरातून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी महत्वाचा असलेला काठेगल्ली सिन्नर फाटा मार्ग आज शांत दिसून आला. गल्लीचा मार्ग एकच आहे. नाशिक रोडवरून येताना सगळे लोक हाच रूट लागतं. त्या रूटला खूपच गर्दी होती कालपर्यंत, पण आज काही दिसत नाही, लोक पण घराबाहेर निघत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळल्याने या मार्गावरील वाहतुकीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. काठेगल्ली सिग्नलला आमचं शॉप आहे सीएनसी कटिंगचं. काल तर भरपूर गर्दी होती, आज तर काही दिसत नाही. कलेक्टरांनी घराच्या बाहेर निघू नका असं सांगितलंय, त्याच्यामुळे आज तर काही गर्दी नाही दिसत पावसाची बाहेर. नेहमी वाहनांच्या गर्दीने गजबजणारा हा रस्ता आज तुरळक वाहनांसह ओस पडलेला होता. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवलाय. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. नितीन चंद्रमोरे, आपलं नाशिक. मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच रामकुंड परिसरात खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरीच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठवरील टपरीधारकांना स्वतःहून टपऱ्या हटवण्यास सुरुवात केली आहे. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकमध्ये मुसळधार पावसाने जोर धरलाय. गोदावरीच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नदीकाठी असलेल्या छोट्या मोठ्या टपरीधारकांना टपऱ्या हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक टपरीधारक स्वतःहून आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवताना दिसत आहेत. रामकुंड परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जाते. आपलं नाशिक, प्रकाश धुर्वे. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपलं नाशिक. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरकयातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण, पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी, पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक,
आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास, चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी. दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरक यातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन. तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास, चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. पूरस्थितीमुळे प्रशासन सतत सतर्कतेचे आव्हान करत आहे. मात्र काही तरुणांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत गोदावरी नदीत धोकादायक स्टंटबाजी केल्याचे प्रकार समोर आला आहे. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठावरील नागरिक आणि टपरीधारकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र सुरक्षा रक्षक तैनात असतानाही काही तरुण पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करताना दिसून आले. या बेफिकीर प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अशा धोकादायक कृत्यापासून दूर राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रकाश धुर्वे, आपलं नाशिक. मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली आहे. माती, दगड आणि झाडे मार्गावर आल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपलं नाशिक. मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळली. घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे. माती, दगड आणि झाडे महामार्गावर कोसळली असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. महामार्गावर पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मातीचा भराव, दगड आणि झाडे हटवून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इगतपुरी तालुक्यातील विविध भागांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. दारणा नदीवरही पुलाचीही त्यांनी पाहणी करत आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिल्या. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यातील काही तालुक्यांना ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इगतपुरी तालुक्यातील परिस्थितीची पाहणी केली. नांदगाव, सदो ते भावली मार्गावरील दारणा नदीच्या पुलाची त्यांनी पाहणी करत आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सूचना दिल्या. तसेच गरज भासल्यास पूल वाहतुकीस बंद ठेवण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नार नदीला पूर झाल्याने लहान घोडी आणि मोठी घोडी येथील फरशी पुलावर पाणी वाहत असून कवेली येथील झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. सुरगाणा तालुक्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहे. नार नदीला पूर आल्याने लहान घोडी आणि मोठी घोडी येथील फरशी पुलावर पाणी वाहत असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. केवेली गावाजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान तालुक्यातील पार नदीसह 3 नद्यांचा संगम झाल्याने नदीने रौद्र रूप धारण केले असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी पूरग्रस्त भागात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. अहिल्याबाई होळकर पुलाजवळ उभारण्यात येत असलेल्या वास्तूबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू होत्या. मात्र होळकर पुलाखाली दरवाजांचे नियंत्रण करण्यासाठीची कंट्रोल रूम असल्याचा स्पष्ट झाले असून तिची काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचा सविस्तर आढावा आपला नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी घेतला आहे. अहिल्याबाई होळकर पुलाजवळ उभारण्यात येणाऱ्या या इमारतीबाबत नागरिकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र ही वास्तू होळकर पुलाखालील दरवाजांचे नियंत्रण करण्यासाठी करण्यात आली आहे. सध्या या कंट्रोल रूमचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा आणि सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा आपलं नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी घेतलाय. सध्या मी आहे नाशिकच्या अहिल्याबाई होळकर पुलाजवळ. या पुलावरून येण्या जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी आणि प्रवास हा या पुलावरून होत असतो. पुलाच्या शेजारी एका इमारतचं काम चालू आहे. काही नागरिकांना वाटलं या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू होणार, काहींना वाटलं या ठिकाणी स्मारक होणार, काहींना वाटलं की वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र आता या चर्चेला विराम मिळालेला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे असं लक्षात आलेलं आहे की गंगापूर धरणात जे कंट्रोल रूम आहे तेच कंट्रोल रूम हुबेहूब आता अहिल्याबाई होळकर पुलाच्या जवळ हे कंट्रोल रूमचं काम सुरू आहे. माझ्या मागे बघू शकता, हेच ते कंट्रोल रूम आहे. आणि हे कंट्रोल रूम नेमकं कशासाठी वापरणार आहे? अहिल्याबाई होळकर पुलाच्या खाली जे 4 दरवाजे आहेत, या नदीच्या खाली जे 4 दरवाजे आहेत, हे 4 दरवाजे या कंट्रोल रूमच्या माध्यमातून उघड बंद असे खुले करण्याचं या कंट्रोल रूम मधून होणार आहे. आणि या कंट्रोल रूमच्या बिल्डिंगचं काम जे आहे हे अंतिम टप्प्यावर आपल्याला दिसून येत आहे. आणि या ठिकाणी जे पाणी ग्रामकुंड परिसरात किती पाणी वाढ झालेली आहे, काय आहे, हे सगळं कंट्रोलिंग या ठिकाणून केलं जाणार. आणि जे काही दरवाजे असेल ते देखील या ठिकाणी खुले करण्यात येणार आहे. आपला नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे. जिल्ह्यातील तब्बल 2670 रेशन दुकानदारांचे गेल्या 5 महिन्यांपासून अनुदान आणि कमिशन रखडले. त्यामुळे दुकानदार आर्थिक अडचणी सापडले आहेत. निधी उपलब्ध असूनही वितरणाला विलंब होत असल्याचं दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे 5 महिन्यांपासूनचे कमिशन आणि अनुदान अद्याप वितरित झालेले नाही. रेशन दुकानदार संघटनेच्या माहितीनुसार संबंधित निधी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे जमा झालेत, मात्र तो दुकानदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला नाही. यामुळे दुकानाचे भाडे, वीज बिल, कर्मचारी वेतन आणि इतर खर्च भागवताना दुकानदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान या विलंबाबाबत पुरवठा प्रशासनाकडे विचारणा केली असता तांत्रिक अडचणीमुळे वितरण रखडल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून प्राप्त झालेली माहिती, मार्जिन रकमेची माहिती प्राप्त झालेली आहे एकूण 5 महिन्याची. त्यापैकी आम्ही साधारण या आठवड्यात 3 महिन्याची तरी देण्याचा प्रयत्न करत आहोत. जर टेक्निकल इश्यू प्राप्त नाही झाला तर शासनाकडे आम्ही 3 महिन्याचा तरी ॲप्रूव्ह करायला पाठवणार आहोत. येत्या 2 ते 3 दिवसात कमिशन वितरित करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. नितीन चंद्रमोरे, आपलं नाशिक. कळवण तालुक्यातील माणूर येथील कोल्हापूर फाटा परिसरातील हनुमान मंदिरात मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील 3.5 किलोहून अधिक वजनाचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मानूर येथील हनुमान मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट, डोळे, कपाळावरील टिकली, हातातील दंडकडे आणि पायातील वाळे असा एकूण 3 किलो 700 ग्रॅम वजनाचा चांदीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. चोरी केलेल्या या ऐवजाची सध्याची बाजार मूल्य अंदाजे 7.5 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी स्थानिक नागरिक तुषार भाऊसाहेब शिंदे यांच्या तक्रारीवरून कळवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.
शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नंदिनी नदी धोक्याच्या पातळीवर, सातपूरमध्ये सतर्कतेचा इशारा. पिंपळगाव बहुला येथे मोरी खचली, सातपूर त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद. वडाळा ते GM सिटी मार्गावरील पाणी साचले, वाहन चालकांची गैरसोय. गोदावरीला पुराचा धोका, धरण क्षेत्रातील पावसाने प्रशासन सतर्क. दोन दिवसाच्या पावसात प्रशासनाची पोलखोल, रस्ते ड्रेनेजची दुरवस्था उघड. याबरोबरच वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा आपलं नाशिक.